नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सोयाबीन उत्पादक यंदा आधीच चिंतेत आहेत आणि त्यात सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढवणारी बातमी आज दिवसभर बाजारामध्ये पसरलेली दिसली. मागच्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजारामध्ये सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच ही बातमी आली की सोयाबीनची आयात होणार आहे. आफ्रिकेतून तब्बल 1,00,000 टन सोयाबीन आयातीचे सौदे देखील झाले आणि हे सोयाबीन कमी भावात येणार असल्यामुळे देशात सोयाबीनचे भाव आणखीन कमी होणार अशी चर्चा सुरू आहे. मग खरंच सोयाबीनची आयात होणार आहे का? यामुळं आपल्या सोयाबीनचे भाव पडणार आहेत का? आणि बाजारामध्ये पुढच्या टप्प्यात काय घडू शकतं याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पहिल्यांदा सुरुवात करूयात की सध्या बाजारामध्ये जी काही बातमी पसरली आहे. आज काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या, त्याची चर्चा बाजारामध्ये सुरू झाली की आफ्रिकेमधून 1,00,000 टन सोयाबीन आयातीचे सौदे झाले आणि पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनची आयात आणखीन वाढू शकते. मग यामध्ये तथ्य आहे का? तर ही बातमी खरी आहे. आफ्रिकेमधून सोयाबीन आयातीचे सौदे झालेले आहेत आणि हे सोयाबीन आपल्या देशामध्ये आयात होणार आहे. ही चिंतेची बातमी आहे का? तर अजिबात नाही. कारण आयात जरी होणार असले तरी ही सोयाबीन आयात होणार हे आधीच निश्चित झालं होतं. कारण दरवर्षी आपल्या देशामध्ये सोयाबीनची आयात होत असते. मग ही आयात नेमकी कोणत्या देशांमधून होते? तर ही आयात प्रामुख्यानं आफ्रिकेतील देशांमधूनच होत असते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक नंबर कारण असं आहे की आफ्रिकेतून या देशातून जे काही सोयाबीनची आयात होते हे सोयाबीन नॉन GM आहे. म्हणजे अमेरिका, ब्राझील, त्यानंतर अर्जेंटिना या देशांमध्ये जसं GM सोयाबीनचं उत्पादन होतं त्याप्रमाणे या देशांमध्ये GM सोयाबीनचं उत्पादन होत नाही. म्हणजेच जसं आपलं सोयाबीन आपण उत्पादित करतो नॉन GM तसं सोयाबीन आफ्रिकेतील देशांमध्ये उत्पादित होतं आणि ते सोयाबीन देशामध्ये आयात होत असतं. बरं, यंदा हे आयात होणार आहे का? पहिल्यांदा तर असं नाही आहे. दरवर्षी कमी अधिक प्रमाणात या देशांमधून आयात होत असते. मग त्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की जागतिक व्यापार संघटनेचे जे तरतुदी आहेत किंवा द्विपक्षीय करार जे काही झालेले असतात त्यातून जे काही अविकसित देश असतात त्या देशांना व्यापार करारामध्ये काही सवलती दिलेल्या असतात. म्हणजे आयात निर्यातीच्या धोरणामध्ये काही सवलती दिलेल्या असतात. त्या अंतर्गत आफ्रिकेतील जे काही गरीब देश आहे त्या देशातून जे काही सोयाबीन आयात होतं त्यावर भारत सरकार कुठलंही आयात शुल्क लावत नाही. बरं, हे धोरण काही यंदाचं आहे का? तर नाही. हे धोरण मागच्या अनेक वर्षांपूर्वीपासूनचं आहे. त्यानुसार दरवर्षी आपल्या देशामध्ये सोयाबीनची आयात होत असते. मग ही आयात होतेच का? असंही नाही आहे. ही आयात कशावर अवलंबून असते? आपल्या देशामध्ये जेव्हा सोयाबीनचे बाजारभाव चांगले असतात, वाढलेले असतात, तेव्हा आपल्याला सोयाबीनची आयात देखील वाढलेली दिसून येते. मग मागच्या वर्षी सोयाबीनचे बाजारभाव कमी होते, मग तेव्हा आयात कमी झाली का? तर 100% आयात कमी झाली आहे. आधीच्या वर्षामध्ये म्हणजे 2023-24 मध्ये जवळपास 6.25 लाख टन एवढी सोयाबीनची आयात झाली होती. ती मागच्या वर्षी केवळ 2,000 टन एवढीच झाली. म्हणजेच आधीचे 6.25 लाख टन आणि गेल्या वर्षीची केवळ 2,000 टन एवढा फरक आहे. हा फरक असण्यामागचं प्रमुख कारण हेच आहे की आपल्या देशामध्ये सोयाबीनचे बाजारभाव कमी होते. मग झालं काय? तर आफ्रिकेतील शेतकऱ्यांनी किंवा निर्यातदारांनी इतर देशांमध्ये सोयाबीन पाठवलं. ते भारताकडे पाठवलं नाही कारण भारतातले बाजारभाव कमी होते. आता देशातल्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव मिळत नव्हता कारण गेल्या वर्षी उत्पादन चांगलं होतं. त्यातल्या त्यात देशातच सोयाबीनचा वापर कमी झाला होता. त्यामुळं आयातीच्या सोयाबीनला देखील कमी भाव मिळत गेले. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी अनुभव घेतला की सोयाबीनचा बाजारभाव अगदी 3,500 पर्यंत खाली गेला होता. मग या भावामध्ये आफ्रिकेतून सोयाबीन नेमकं कसं आयात होणार? कारण आयात तेव्हाच शक्य होते जेव्हा आयात मालाचे भाव देशातील मालापेक्षा कमी असतात. आता देशातलेच भाव एवढे कमी असल्यामुळे गेल्या वर्षी सोयाबीनची आयात झाली नाही. आपण जर मागच्या 4-5 वर्षाचा आकडा पाहिला तर आपल्याला दरवर्षी सोयाबीन आयातीमध्ये चढउतार दिसून येतात. देशातले बाजारभाव किती आहे त्यानुसार आपल्याला आयातीचा आकडा कमी किंवा जास्त होताना दिसून येतो. 2020-21 मध्ये देशात 1,79,000 टन एवढी सोयाबीनची आयात झाली होती. 21-22 मध्ये 5,55,000 टनांची आयात झाली होती आणि 2022-23 मध्ये 7 लाख टनांची आयात झाली होती. कारण आधीच्या वर्षात म्हणजे 21-22 मध्ये देशात सोयाबीनचा भाव चांगला होता, 22-23 मध्ये भाव चांगला होता. त्यामुळं या देशांमधले सोयाबीनची लागवड देखील वाढली होती आणि त्यामुळेच आपल्याला 22-23 मध्ये सोयाबीनची आयात ही 7 लाख टनावर म्हणजे सर्वाधिक होताना दिसून आली. त्यानंतर 23-24 मध्ये 6.25 लाख टन एवढी आयात झाली. मात्र गेल्या वर्षी म्हणजे 2024-25च्या हंगामामध्ये केवळ 2,000 टन एवढी आयात झाली. आता यंदा देखील सोयाबीनची आयात वाढण्याची शक्यता आहे. यंदा 6 लाख टन एवढी सोयाबीनची आयात होऊ शकते असा अंदाज सोपानं व्यक्त केला आहे. मग यंदा नेमकी आयात काय वाढू शकते? तर त्यामागचं गणित असं आहे की यंदा देशातलं सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं म्हणजे भारतातलं उत्पादन कमी झालं. तसंच गेल्या हंगामातला शिल्लक साठा देखील कमी आहे. त्यामुळं
बाजारभावामध्ये पुढच्या टप्प्यात सुधारणा होऊ शकते असा अंदाज गृहीत धरून आयातीचे सौदे सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या आयातदारांनी आफ्रिकेतील देशांसोबत 1,00,000 टन आयातीचे सौदे पूर्ण केले। कारण या बाजारभावामध्ये जर सोयाबीनची आयात करायचे म्हटलं म्हणजे सध्याचा जो काही बाजारभाव आहे आपल्या शेतकऱ्यांना किती मिळतो तर 4,000 ते 4,400 आणि प्रक्रिया प्लांटचे भाव हे आजचे आपल्याला 47 ते 47.5 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत। आयात सोयाबीनचे भाव यापेक्षा काहीसे अधिक पडतात। मग नेमके आयातीचे सौदे कशामुळे झाले तर पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज गृहीत धरून हे सोयाबीन आयातीचे सौदे पूर्ण झालेले आहेत। म्हणजेच काय तर पुढच्या टप्प्यात बाजारातली आवक कमी होईल कारण यंदा सोयाबीनचा पुरवठा देशामध्ये कमी आहे। आपल्या देशात जेवढे सोयाबीनचा वापर होऊ शकतो त्याच्या तुलनेमध्ये थोडेसे अधिक म्हणजे काहीसे अधिक सोयाबीनचे उत्पादन यंदा होऊ शकतं। म्हणजेच सोयाबीनच्या निर्यात तर आपली होणारच आहे म्हणजे 8 ते 10 लाख टनांच्या दरम्यान आपली निर्यात कुठंच जात नाही, हे दरवर्षी होतच असते। कारण आपले जे काही युरोपियन युनियन आहे त्याच्यामध्ये फ्रान्स असेल किंवा मग आपले शेजारी जपान असेल, व्हिएतनाम असेल, इतर काही देश आहे की ज्या देशांमध्ये सोयाबीनची निर्यात दरवर्षी होतच असते, ती यंदा देखील होईल। म्हणजेच काय तर यंदा भारतामध्ये सोयाबीनचा जो पुरवठा आहे तो कमी आहे। त्यामुळं जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारामध्ये कमी प्रमाणात येईल म्हणजे आवकेचा दबाव कमी होईल त्यानंतर बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज सगळ्यांनी गृहीत धरलेला आहे आणि हा अंदाज गृहीत धरूनच हे आयातीचे सौदे झालेले आहे, ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे। त्यामुळंच हा जो काय आयातीचा सौदा झाला किंवा हे जे काही सोयाबीनची आयात होणार आहे त्याचा आपला सध्याच्या बाजारावरती काहीच परिणाम होणार नाही। त्यामुळं आपण बाजारामध्ये जे काही बातमी पसरली आहे त्यामुळं घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आहे। कारण एकतर हे आयात होणार हे आधीच गृहीत धरलेलं आहे कारण हे पहिल्यांदा घडत नाही, दरवर्षी आयात होत असते आणि दुसरं म्हणजे यंदा देशात सोयाबीनचा पुरवठा कमी आहे त्यामुळेच हे आयात होणार आहे म्हणजे 6 लाख टनांची आयात होणार आहे। गेल्या वर्षी ती अगदी 2,000 टन म्हणजे अगदीच नगण्य होती, यंदा त्यामुळेच वाढणार आहे। मग आता नेमकं देशामध्ये सोयाबीन बाजार पुढच्या टप्प्यात काय घडू शकतं हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। यासाठी आपल्याला दोन महत्त्वाचे जे काही सध्याचे धोरणं आहेत दोन्ही राज्याचे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्याकडे बघावं लागेल। या धोरणांमुळे सध्या सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला दबाव दिसून येतो। नाहीतर देशातलं एकंदरीत सोयाबीनचा पुरवठा आणि मागणी जर बघितली तर सध्याचा सोयाबीनचा दर हा काहीसा अधिक असायला पाहिजे होता। मग हे नेमकं धोरण काय एक तर मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेली भावांतर योजना म्हणजे मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा जो काही बाजारभाव आहे म्हणजे जो काही सरकार मॉडेल रेट काढतं आणि जो हमी भाव आहे त्यामधील तफावत शेतकऱ्यांना मिळते। म्हणजेच काय तर मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांना आपल्याला हमीभाव मिळावा यासाठी थांबण्याची गरज नाही आहे। जसं की आपल्या राज्यातले शेतकरी आमचं सोयाबीन हमीभावानं कधी खरेदी होणार याची वाट पाहत थांबलेले आहे, तसं मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना थांबण्याची गरज नाही आहे। ते शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत म्हणजेच मध्य प्रदेशमधल्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक चांगली सुरू आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये हमीभावानं खरेदी तर सुरू झाली परंतु या खरेदीची गती खूपच कमी आहे। त्यामुळे झालं असं की जे शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाही त्या शेतकऱ्यांना देखील खुल्या बाजारामध्ये आपला माल विकावा लागतोय। त्यामुळे झालं असं की मध्य प्रदेशमधली आवक आणि महाराष्ट्रातली आवक यामुळे प्रक्रिया प्लांट्सना पुरेसा माल मिळतोय म्हणजे जेवढी त्यांची गरज आहे त्यानुसार त्यांना गरजेपुरता माल सध्या मिळतोय। त्यामुळे झालं असं की आपल्या सोयाबीन उत्पादन कमी असल्यामुळे जो की बाजाराला आधार मिळाला पाहिजे तो सध्या मिळताना दिसून येत नाही। पण या पुढच्या टप्प्यामध्ये जसं जसं आपल्या महाराष्ट्रातली सोयाबीनची हमीभावानं खरेदी वाढत जाईल म्हणजे जास्तीत जास्त माल हा सरकारच्या गोडाऊनमध्ये जाईल आणि तिकडं मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजनेतून सोयाबीनची विक्री ही कमी होत जाईल म्हणजे बाजारातली आवक कमी होत जाईल तसं तसं आपल्याला बाजारामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते। जानेवारीपर्यंत बहुतांश सोयाबीन हे मार्केटमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं जानेवारीनंतर आपल्याला दरामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते आणि हाच अंदाज गृहीत धरून सोयाबीन आयातीचे सौदे सुरू आहे। त्यामुळे बाजारामध्ये सोयाबीन आयातीची जे काही बातमी पसरवली जाते त्याचा बहुतांश उद्देश हा बाजारामध्ये पॅनिक निर्माण करण्याचा असू शकतो असं अभ्यासकांचं मत आहे। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला सोयाबीन विकायचं असेल तर कुठला निर्णय फायदेशीर असू शकतो हा एक कळीचा मुद्दा आहे। तर जानेवारीपर्यंत तरी आपल्याला सोयाबीनचे बाजारभाव हे 5,000 रुपयांच्या आतच दिसू शकतात। त्यातल्या त्यात जसं जसं बाजारातली आवक कमी होईल तसे तसे दर वाढू शकतात परंतु पुढचे 2-3 महिने तरी आपला बाजारभाव हा हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता नाही आहे। त्यामुळं जर आपण पुढचे 2-3 महिन्यांमध्ये सोयाबीन विक्रीचं नियोजन करत असाल तर आपलं पहिलं प्राधान्य हे हमीभावानं विक्रीला असावं कारण हमीभाव आहे 5,328 रुपये। अभ्यासकांनी जो काही अंदाज व्यक्त केला की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सोयाबीनचे बाजारभाव 5,000 रुपयांच्या आसपास पोहोचू शकतात म्हणजेच सोयाबीनचा बाजारभाव किमान मार्च महिन्यापर्यंत तरी हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता दिसत नाही। आता मार्च महिन्यामध्ये किंवा त्यानंतरच्या टप्प्यामध्ये बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतील सरकारचं नेमकं काय धोरण राहतं हे देखील आपल्याला बघावं लागेल। त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये काय पडसाद उमटतील काय दर राहू शकतात याचा देखील अंदाज लावणं शक्य होऊ शकतं। परंतु सध्या तरी जर आपण सोयाबीन विक्रीचं नियोजन करत असाल पुढचे 2 महिने तरी तर आपण आजही हमीभावानं सोयाबीन विक्री करणं फायदेशीर ठरू शकतं कारण पुढच्या 1-1.5 महिन्यांमध्ये किंवा 2 महिन्यांपर्यंत तरी
खुल्या बाजारातले बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता खूपच कमी आहे. पहिलं, एकतर आपण जी काही बातमी आपल्यापर्यंत आली आहे त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही आहे, म्हणजे पॅनिक सेलिंग टाळावं. या बातमीमुळे आपले सोयाबीनचे बाजारभाव आहे त्या पातळीवरून तरी घसरणार नाही आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये जसं जसं बाजारातली आवक कमी होत जाईल तसं तसं आपल्याला दरामध्ये देखील सुधारणा दिसू शकते. आता आपल्या शेजारच्या बाजारामध्ये नेमकं बाजारभाव काय आहेत, त्यानंतर आपल्या भागामध्ये खरेदी केंद्र सुरू झालं काय, खरेदी सुरू झाली का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, बाजारात घडणाऱ्या घडामोडी यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.